हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आज दुकानातून सुरुवात होतीये. रुद्र खेळतोय बाहेर, वेद आलीये क्लासवरून. अख्खा दिवस गेला. आज दिवसभर काही व्हिडिओ शूटच केला नाही. कारण आज लाईट पण नव्हती आणि कंटाळा पण आल्यासारखं झालेलं. उन्हाळ्याचं काय होतंय काय माहिती, जेवलं का नाही की नको वाटतंय काय करायला. सकाळपासून पण काम चालू असलं की मग थोडंफार नको वाटतं करायला कामाच्या गडबडीत. आजचा दिवस मस्त होता पण गरम खूप झालं कारण की लाईट गेलेली होती सकाळी 11 वाजता. 10:30 पावणे 11ला काहीतरी लाईट गेली ती मग अशी आली आहे लाईट. 3:30 पावणे 4ला आली असेल. तर आज दिवसभर लाईट नव्हती. तरी सगळ्यांचे मोबाईल आज चार्ज झालेले कारण सकाळी येत जात होती त्यामुळं. बघू आता. हे आलेत ऑफिसवरनं गेलेत कपडे चेंज करायला. वेद आली आहे क्लासवरनं आत्ताच. आज 2 दिवस झाले तिचा आता 4 ते 6 क्लास आहे. कारण आता उद्याचाच दिवस फक्त पेपर आहे. उद्या आहे इंग्लिशचा पेपर तिचा 30 मार्काचा. मग परीक्षा झाली मग आता परत महिनाभर सुट्टी. महिना अख्खा कसं जायचं काय माहिती बाई आता ह्यांचा. एक रुद्रलाच बघता बघता मला नाकी नव येते आणि हे पोरगी तर अजूनच त्यात जास्तच दमवते आणि दोघं एकत्र असल्यानंतर तर काय बोलायलाच नको. खेळणं कमी आणि हाणामारीच लय असती. भांडणं भयान भयान भांडणं करते ती. आता बघू तरी पण सुट्टी लागली तर ताई म्हंटली नेते म्हणून तिला. तर कसं काय होतंय बघू बघ. गेली तर मग पाठवून 2-4 दिवस. हो. सुट्टीत म्हणते मी तिचे पण छान छान व्हिडिओ करावे म्हणून. आता ह्या मॅडमचं काय त्यांना तिच्या मनाचं असतं. तिच्या मनात जर असेल तरच ती येत करते तिची ती शूट. तिच्या मनात जर नसेल ना तर आपण कितीही ओरडा नाही तर नाही येत कॅमेरा पुढं. नाही तर तिच्या मनात असेल ना तर तिचे ती फोन उचलते आणि व्हिडिओ करत बसती. काय काय व्हिडिओ खूप छान करते ती. त्यामुळं छान वाटतं. ती बोलती बिलती छान पण मनाची मालकी नाही ती. तिच्या मनावर कुणाचा जोर नाही. एखादी गोष्ट नाही म्हटली की नाहीच करती. आताची पोरं ऐकत नाहीत अजिबात सुद्धा. म्हटली रिझल्ट रिझल्ट पण लगेच 1 तारखेलाच आहे म्हणून. तर बघू कसं काय रिझल्ट मध्ये का दिवं लागते ती या. आणि प्रत्येक वेळेस तसंच असतं. पेपर सुरू झाले की ही आजारी असते. प्रत्येक वेळेस पेपर सुरू व्हायच्या आधी बरोबर ही आजारी पडते. तरी ह्या वेळेस बरी आहे म्हणायचं लवकर लगेचच बरी झाली. नाहीतर मी 9 पेपरमध्येच आजारी पडत असते. बाकी काय तुमचा दिवस कसा गेला सगळ्यांचा? छानच गेला असेल. उद्याचा पण छान जावा. रोजचा येणारा दिवस छान जावा. तुमचा पण माझाही. ऋतू आला की कसं व्हायचं भारी वाटतं. व्हिडिओ मध्ये मस्त वाटतं. त्याची गंमत सांगू का कसं काय काय केलं त्यानं. उठला ह्यांच्यापाशी बसलेला. नाश्ता करायला घेतला मी. चहा हे बाहेर नेऊन ठेवलं. नाही चहा न्यायच्या आधीच हा काय म्हंटला की काहीतरी करत होता आणि हे मोबाईल घेऊन बसलेले तर ह्यांना म्हणतोय की ह्यांना म्हणतोय की त्यांना म्हणतोय हसली कारण की बाहेरनं सगळ्या जणी गेल्या आणि ते हाय हाय करतायत. तर ह्यांना म्हणतोय की पप्पा पप्पा माझा व्हिडिओ शूट करा की पप्पा पप्पा व्हिडिओ चालू करा की पप्पा पप्पा व्हिडिओ चालू करा की माझा फोन मध्ये व्हिडिओ करा की. लय भारी सगळे बोलत होता ह्यांना. यांनी काय केलं नाही पण सकाळी लय त्याच्या मनात असलं. ऋतूचं पण तसंच आहे. बोलायचा म्हणजे चांगला बोलतो नाही म्हणजे अजिबात येत पण नाही. बंद कर म्हणतो सरळ म्हणतो बंद कर बंद कर असा करतो. सकाळी त्याच्या मनात होतं. सकाळी म्हणत होता पप्पा पप्पा व्हिडिओ शूट करा की आणि लय भारी बोलतो तो. आता बघू आला की नाही तर मग त्याला सांगते मी पक्का कसा म्हणतोय तो. इकडनं तिकडनं येणार मम्मा काय झालं मम्मा काय झालं असं करतो. आपण जर रागवलं की नाही जर त्याकडे रागानं बघितलं की नाही जर एखादी गोष्ट ऐकली नाही ना त्यानं रागानं जर बघितलं की नाही
तर मान खाली घालून लगेच रुसून बसतो, लगेचच रुसून बसतो मान खाली घालून. आणि परत आपण नॉर्मल थोडंसं हसलं की नाही की लगेच जवळ येतं. काय मम्मा काय झालं, तू डोळ्या तोंडावर हात फिरवणार, काय झालं, मी पी घेऊ का, घेऊ का पी, असं करतो. लय हुशार आहे, एवढं एवढंच आहे पण लय हुशार आहे माहितीये का. घरात ना आल्यानंतर ना आता भाऊ काय म्हणतोय तो. घरी आली आहे, भाकरी करतेय, त्यांना भूक लागली आहे. मोबाईल पडला खाली, दिसतंय का असं, दिसतंय का, थोडंफार समजून घ्या. मोबाईल लावलाय मी इथं, टेकून ठेवलाय. हे भरतायत खालनं पाणी, पाण्याची एक आमच्या इथे लय बोंबा बोंब आहे. रोज उठून खालनं पाणी भरायचं, सगळ्या गोष्टीचे पैसे द्यायचे, आपलं दुखणं वाढवून घ्यायचं. ऋतू काय अजून माझ्याकडे आलेलाच नाही. आलेला मग अशी खाऊ खाल्ला आणि लगेचच गेला, त्यामुळे काय बोलायलाच मिळालं नाही. आता पण हे म्हटलं मला भूक लागली, भाकरी कर म्हणून, लगेच रूमवर आली. काल पण भात करून गेलेली होती, म्हटलं एक भाकरी करावी. तर मला पण भूक नाहीये, भात आणि अंड्याचा रस्सा नुसता खाणार आहे. नंदूबाईंची मुलगी आहे ना इथंच, त्यामुळे त्यांच्यावर चांगला खेळत बसतो. त्यांच्यावर चाललंय खेळायचं. 8 वाजलेत, हे जेवून जातील. ऋतूला तर अंड लय आवडतं, पण आज काय त्यांना खाल्लंच नाही. शिजवून ठेवलेत नुसते मी. मग अशी पण भात खा म्हटली तर भात काय खाल्लं नाही, आणि अंड पण खाल्लं नाही. मी भाकरी करते त्यामुळे मी खाली बघतेय, भाकरीचं पीठ मळतेय त्यामुळं. खालून पाणी भरून भरून कंबर यांची दुखते पडते इथून पाठीला. 4 दिवस पाणी येते नळाला, परत खालनं भरायचं. एक बारकीच भाकरी करणार आहे, लगेच जेवायला वाटते. त्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडतं. आता इथे चूल नाहीये मला करायला, आपलं घर झालं म्हणजे मग चूल करेन मी छान अशी. 8 दिवसातनं 2 वेळेस तरी चुलीवर करणारच संध्याकाळचा स्वयंपाक. ह्यांना खूप आवडतो चुलीवरचं कालवण बिलवण, ह्यांना खायला लय आवडतं. घरबीर झालं का नाही मस्त पैकी चूल घालणार आहे. 2 म्हणजे आठवड्यातनं 2 वेळा तरी चुलीवरचा स्वयंपाक हा करणारच, असं काहीतरी. ह्यांना पण आवडतं आणि चुलीवरचं खाल्लेलंच जेवण सगळ्यांनाच आवडतं. चुलीवरचं आता कोण जास्त करत बसत नाही. गॅस आलेत, लाईटवरच्या शेगड्या आलेत. आता तर गॅस मिळेना, त्यामुळे आता परत लाईटवरच्या शेगड्या सुरू झालेत. आता चुलीवरचं जास्त माणूस करायला मागत नाही. आता ज्यांच्यापाशी आहे ते चुलीला जागा आहे किंवा त्यांच्याकडे जळण आहे बाबा, त्यामुळे ते बनवतात. तसं आमच्या इकडं जळण मिळायला मूळ म्हणजे आमच्याकडे डोंगरच नाही, माऊलीला डोंगरच नाहीये, त्यामुळं मिळतच नाही. 2 मिनिटं मी पाणी घेते.
आगीला लावायला फोन पडला असतं खाली आता. फोन पडलेला खाली आता. इकडं काय डोंगर नाही, मग माझ्या माहेरला डोंगरच आहे. त्यांच्या इकडं एवढं जळण की आपल्या रानातलं ते दुसरे घेऊन जातात, एवढं जळण असतं तिकडं. ते माहेरातनं जळण नेत नाहीत ना, त्यामुळे मग तिकडनं मम्मीच्या इकडनं आम्ही आणत नाही. ते म्हणतात काहीतरी असेल शास्त्र. आता पहिलं ह्यांचं काय शास्त्र असतं जे माहेरातनं लेकीला जळण द्यायचं नसतं, काय काय आता असं बाय ऐकायचं. सांगतात मोठी माणसं म्हणल्यावर काहीतरी असेल त्याच्यात. त्यामुळे मी कधी आत्तापर्यंत आणलेलं नाही. आणि त्या ताईला पण त्यांच्या इकडं पण जळण भरपूर असतं, कारण त्यांना पण डोंगर आहे. त्यांना पण तिथं जवळ डोंगर आहे, त्यामुळे तिला पण जळण असतं. तसं आमच्या इकडं डोंगर नाही काय नाही, त्यामुळं जळण शोधायला कोण जायचं बाई. रेल्वेच्या पटरीनं जातात बायका शोधायला. आपण कधी पटरीनं जायचं. पटरी म्हणजे रेल्वे जाते त्याच्यावरनं पटरी म्हणतात इकडं. रेल्वेच्या रुळावरनं शेजारनं जातात ना शोधत. ज्याला पर्यायच नाही त्याला काय करायचं आता सांगा. ज्यांच्याकडे पर्यायच नाही की त्यांना चुलीशिवाय पर्याय नाही, गॅस बीस काय त्यांच्याकडे येतच नाही, त्यांना असंच काहीतरी करायला लागतं. काय जास्त माणसं असली काय असली तर मग त्यांना पण ते करायलाच लागतंय ना. त्यामुळे मला पण स्वतःला चुलीवरचं जेवण बनवायला खूप छान वाटतं माहिती का. बिनधास्त बसायचं चुली पुढं, आपलं निवांत करत राहायचं. चुलीला ते ढाण जाळ लावून आपल्याला जमत नाही. असं थोडा मीडियम पाहिजे, म्हणजे जास्त कालवून उकळत नाही, काय होत नाही त्यासाठी. त्यामुळे चुलीवरचं जास्त. इथं नळ बंद करायची गवती येते का पाणीवर? दोन नेलेला का? बादल्या 2 नेलेला का खाली? रेकॉर्डिंग आहे का? म्हटलं बादल्या 2 नेलेला का दोन्ही पण खाली? त्याला म्हणलं मी मोटर का जोडले, म्हणजे मोटर जोडून तरी काय होणार आहे, ग्रामपंचायत पाणी बारीक होते असं होतं. बॅरल मध्ये आणतोय काय मध्यात राहते की सकाळी कुठं सकाळी माहिती ना काय होते, सकाळी भरायला लागते पाणी. जेवण घेतलं असतं म्हणजे. हा आता बघा कसं काय सांगत होते मी तुम्हाला. ज्यांच्याकडं जास्त आहे त्यांच्याकडं ते करायला लागतं. हा मी सांगत होती मला पण चुलीवरचं करायला खायला आवडतं. तर मी तर म्हणजे केलेलं आहे मम्मीच्या घरी पण तिकडं पण स्वयंपाक. चुलीवरचं जेवण वेगळंच लागतं आपल्या गॅसवरपेक्षा. तर घरबीर झालं की सगळं मग तुम्हाला बघायला मिळतील चालू व्हिडिओ छान चुलीवरचे, ह्याच्यावरचे, त्याच्यावरचे. हे भरतात मागं पाणी बाथरूम मध्ये. माझं जेवायला काय ना. हा एक छोटीशीच केली भाकरी. जेवायला वाढून घेते आता. जेवायला वाढून कालवून बघायचे का कसं दिसतंय. तर्री मटणाची तर्री दिसते का? दिसलं का नाही? छान दिसतंय का नाही? छान आहे कालवण, छान आहे कालवण.
आता ताट वाढून घेते आणि भेटू आपण थोड्या वेळाने.